वेलकम टू माय चॅनल विद्याच व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही शिखर शिंगणापूरला चाललेलो आहे। खूप दिवसापासून ठरवलेलं शिखर शिंगणापूरला जायचं, पण काही योग येत नव्हता। आज फायनली आलेलं आहे। तर आज आम्ही आलेलो आहे शिखर शिंगणापूरला आणि तिथं आम्ही हे ताट घेतलेलं आहे। जिथून ताट घेतलं तिथे चप्पल ठेवायला आणि आपली गाडी लावायला जागा असते। मग तिथून ताट घेतलं आणि वरती आम्ही मंदिराकडे निघालो। त्यांना मंदिरात आत्ताच नुकतीच यात्रा झालेली ना, चैत्र महिन्यामध्ये महादेवाची यात्रा असते, तर ती झालेली। मग आम्ही म्हटलं खूप सारी गर्दी असेल, पण तिथं गेल्यावरती पाहतोय तर काय म्हणा अशी एवढी गर्दी नव्हती। मग बरं झालं, म्हटलं चला आता पटकन आपल्याला नंबर येईल, मग दर्शन पण लगेच भेटेल। मग आम्ही लाईनला उभं राहायला गेलो, तर लाईन पण खूप लांबपर्यंत लागलेली। मग मला टेन्शन आलेलं की शौर्य लाईनमध्ये थांबेल की नाही। मग थांबला, पण तो मध्ये आधी कडकड करत होता, पण त्याला आम्ही कसं तरी थांबलो। मग आम्ही गेलो डायरेक्ट आता लाईनला उभं राहायला। मग आता इथं आम्ही लाईनला उभं राहिलेलो आहे पाठीमागं, आणि अर्ध्याभर तासाने आम्हाला लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर नंबर आला। मग आम्ही दर्शन घ्यायला गेलो, पण शौर्य काय थांबायलाच तयार नव्हता। सारखा बाहेर चल म्हणत होता। मग आम्ही कसं तरी त्याला इकडे तिकडे हे दाखव ते दाखव करत करत थांबवून ठेवलेला। हे बघा, मंदिर खूप छान मंदिर आहे शिखर शिंगणापूरचं। आणि शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यामध्ये तालुका येते। आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण बाहेर आलेले, तर बाहेर आल्यावरती फोटो काढत होतो। तर दादू काही थांबायलाच तयार नव्हता। दादूला वाटत होतं आतमध्येच मंदिरात जाऊन फोटो काढावेत, पण तिथं मंदिरामध्ये फोटो काढण्यासाठी कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मग आम्ही तिथं काही फोटो काढलेच नाहीत। मग बाहेर आलो, बाहेरच्या समोरच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि तिथे थोडेसे फोटो काढले तिघांचे। मग म्हटलं चला छोटेसे व्हिडिओ पण बनवूया। मग व्हिडिओ बनवून घेतल्यानंतर दादूला भूक लागलेली म्हटल्यावरती म्हणतात चला जाऊया आता। मग ती समोर गेल्यानंतर मग दादूला भूक लागलेली, त्याच्यामुळे तो तिथे गेल्यावरती प्रसाद खात बसला। तर बघा कसा खातो तो प्रसाद, त्याला काय माहीत खूप मेवा आवडतो, तो खूप खातो। मग त्याचं खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो। मग आम्ही त्याआधी थोडेसे फोटो काढले। नंतर जे आपण ताट घेतलेलं ना, ते माघार द्यायचं होतं आणि ते ताटाचे पैसे पण द्यायचे होते, कारण प्रसाद घेताना फक्त ते लोक प्रसाद देतात आणि पैसे माघार घरी जाताना द्यायचे असतात। मग ते द्यायला गेलो। मग तिथे गेल्यावरती दादाला नवीन काय काय दिसत होतं। दादू काय घरी यायला तयार नव्हता। दादूला सर्व गोष्ट काही घ्यायच्या होत्या, पण तिथं घेण्यासारखं असं काहीच नव्हतं त्याच्यासाठी। पण तो काही पण म्हणायचा, हा घे ते घे, पण आम्ही घेतलंच नाही त्याच्यासाठी। मग तो बूटच घालायला तयार नव्हता। मग कसं तरी बाबांनी त्याला बूट घातला आणि गाडीवर बसवलं। तर गाडी बसला तर तो टोपीच घालत नव्हता। त्याला खूप राग आलेला, घरी घेऊन चाललेत म्हणून। मग मी शेवटी माझा कार्प त्याच्या डोक्यावरती घातला होता। त्याला खूप छान वाटत होतं, त्याला हसायला येत होता। बघा आता कसा हसतोय तो, खुश झालेला आईनं कार्प डोक्यावर ठेवला म्हणून। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।